एक मानव जीवन भी या देशों में ये भारत स्वतंत्र मिली न या स्वतंत्र संविधान टिकवणारा कांग्रेस पक्ष ये कांग्रेस पक्ष खरं धरती पे जो आदिवासी है त्या हक्काचा कांग्रेस पक्ष त्या संविधान निर्माण होणं डॉक्टर बाबा आंबेडकर या टिकून का जो आपू गवालदादा ने एवढी नो कहा एक वकील महा होय आपू आदिवासी काना कोपराम जात को इथे आपू समस्या भारत सरकार जागी मांडीच सके म्हणून आपण या निवडी एना माहने समाज प्रश्न मांडू नका जो केंद्र मुखनं खूप झोरू थाई काही माहम अधिकार होया बघू नका जो म्हणून आपण या मतदान करू म्हणून आपू समाराजे देव या रूपाने नर्मदा पट्टा पे आज तुम्ही आवी साहेब हमने आज भी कापता है गोगजी भी काट भी जीवजी भी काट कोई दिन आज महाराष्ट्र में 4247 महान पुनर्वसन कोई नका सरकार 1980 पासून आम्ही को पालाटे आणि खेते मागता तो महामणून जगणं कागवानी संविधान अर्थ कागिया आज जे वन जमीन गुठ निकले है बादा तेज गुठ निकली कोई सोपी होई तेने साहेब आपण केंद्राला थांबता आहोत अडाणी अंबानी येईल का आपण बघत राहा काल आम्हाला कानात आले आहे की ते येणार आहे नर्मदा पट्ट्यावरती तिथे मोदी सांगलं नाही आहे तुम्हाला गाठणार नसेल तर आम्ही येऊन जाऊ दिल्लीला मी काही असं नाही बाहेर बसू तुम्ही मध्ये बसायचं एकटं बसायचं काय टेन्शन नाही याच्यावर इथून कोणी बाहेरच्या कंपनी आम्ही येऊ देणार नाही इथे कोणाला हात टाकू देणार नाही कारण आमचे जंगल आहे जमीन आहे नोंदी आहे पहाड आहे आपण आमच्या वतीने बोला तुमच्या ऐकलं नसेल तर आम्ही येऊ दिल्लीला काही टेन्शन घ्यायचं आम्हाला लढायला हिंमत आहे म्हणून या एरियामध्ये भौगोलिक दृष्टी विचार करायला बघायला गेलं तर अंगणवाडी पासून शिक्षणापासून आरोग्यापासून हे सर्व खूप महत्वाचं आहे आज इथून एक गरीब माणूस शाळेत मुलाला ठेवण्यासाठी नंदुरबारला जात असेल अक्कलकोटला जात असेल तिथे शाळेला ठेवायला जात असेल की असं किती खर्च जात असतील मानवाला जगण्यासाठी रस्त्याचे आवश्यक आहे पाण्याचे आवश्यक आहे अन्न निवारण भेटता असंच आहे काँग्रेस सरकारने मानवाला जगण्यासाठी रोजगार हमी कायदा आणला होता अन्न सुरक्षा कायदा आणला होता शिक्षण हक्क कायदा आणला होता भूसंपादन कायदा आणला होता ते बी असं देशामध्ये जो चालतं आहे आम्हाला अजिबात तो पटत नाही आहे जरी काँग्रेस पक्ष तिथे नसेल पण राहुल गांधी आपण मजबूत आहे म्हणून मोदीला हिलावा लागतो आहे म्हणून आमच्या ह्या पट्ट्यामध्ये कालूसिंग दादा बोलला डेड्यापाडा ते तळुमाल हा खूप मोठी नजर आहे याच्यावरती आपण बरोबर ते शब्द काढताय पण बोलावा कारण कधी काय होईल हा मोदी सांगलं नाही सर्वांना धुवून टाकतील हे पंचायत बी राहणार नाही आपण बी राहणार नाही असं आहे म्हणून आम्हाला आंदोलन म्हणून असं वाटतं आहे याच्यावर सर की माणूस या देशामध्ये जगत असतील मतदान करत असतील त्यास हक्क जर भेटत नसतील तर जगण्याचा अर्थ बी काय नाही त्याला शिक्षण मिळालं पाहिजे त्याला रोजगार मिळाला पाहिजे आज लाखो लोक गुजरातमध्ये जात आहे लाखो लोक पंढरपूरला जात आहे आपण आपल्या घरीवाला तिथे हात अत्याचार करण्यासाठी हे करताय तर ह्या एरियामध्ये ह्या समाजाला जगण्यासाठी खूप काही आहे महिला बचत गटाला रोजगार निर्माण करू शकतो आपण अलग अलग पद्धतीने युवकांना प्रशिक्षण देऊन तिथे हा निर्माण करू शकतो नर्मदामध्ये सिर्या आहे मत्स्य संघ अध्यक्ष आहे खूप मोठा प्रकल्प आहे नर्मद्यावरती आमचे नारा असं होतं की जे जमीन डुबी हमारी पाणी मासले तुम्हारी कैसे पाणी आम्ही गुजरातात देणार पण जमीन आहे तिथे मासे मारणार म्हणून आम्ही 22 दिवसाची स्थापना केल्या तिथे पण मासे मारायचं आहे मासे मारून तिथे आम्हाला तो उद्योग करून विदेशमध्ये पाठवायचं आहे कारण ह्या लोकांना तो रोजगार भेटेल मासे मारतील भविष्यामध्ये रस्त्यामध्ये कुठे फिरला हे वेळ येऊ नये म्हणून आपल्या सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे माझे आमदार साहेबांना मंत्री साहेबांना बोलतो की दादाने सहकार्य करावा आणि आपण खूप अनुभवी आहात म्हणून बरोबर आम्ही विषय करताय खूप आम्हाला आहे ना जगण्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आम्ही पुनर्वसन झालं आमचं पण आम्हाला इथे बोलायचं काय अर्थ नाही आमचं मतदान बी नाही पण हा माझा समाज आहे मला कळतं म्हणून आम्ही बोलतोय इथे बोलण्याचा आम्हाला हा काय म्हणून बोलतो कारण हा आमचा समाज आहे या समाजासाठी बोलावाच लागणार एक सरपंच 5 वर्ष राहत असतील त्याला काही नवीन त्याला तेवढं माहित नसतं याच्यावरती पण ज्याला अभ्यास आहे तो माणूस बोलू शकतो आणि बोलायला आम्हाला खूप हे वाटतं पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही जास्त बोलू शकतो आणि ह्या जिल्हा परिषद गमन गटामध्ये उभं राहणारा उमेदवार आहे सर बरं
हा माणूस उभा राहणार आहे, आपला माणूस आहे, याला मतदान करायचं आहे. कोण 15 वर्ष इथे राहिलं त्याला आपण पाहायचं नाही. कोण 15 वर्ष उभं राहिला इथे आणि कोणी काय केलं त्याला, कोणी नातं आहे गत आहे याला पाहायचं नाही. काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला जिल्हा परिषद गटामध्ये याला निवडायचं आहे. तुम्ही गोमण गट आणि भांगरपाणी गटामध्ये काँग्रेस पक्षाचा 3 सीट निवडून आणायचे आहे आणि जिल्हा परिषद काँग्रेस पक्ष बसेल बघा. वडवी साहेबाला बोललो आम्ही तोडजाला गेलो 15 ऑगस्टच्या दिवशी, कशाला तुम्ही कुत्र्यासारखे फिरून राहिले. हे शब्द का वापरावं लागतं आम्हाला? हे शब्द आम्हाला का सांगावं लागतं की आम्ही मतदार आहे, आम्ही मतदार करतो म्हणून तुम्ही कमाला कशाला फिरून राहिले. सर आम्ही तुम्हालाही बोलू शकतो, आम्ही बोलण्यास हा कमाल आहे का? मतदार आम्ही आहे की आम्हाला जनतेने मोठे केलं ना, पण आपण कशाला फिरत फिरायचं. सर्व एकत्र हा नाही होणार असेल तर झेडपी तुमच्याला 1 सीट येणार सांगितलं. एकत्र व्हा आणि अजून तुम्हाला एकत्र यावं लागेल. सामान्य जनता अशी नाही सर काँग्रेस पक्षासाठी जीव काढते, कारण खूप हे दुःख वेदन होता. काँग्रेस पक्ष आम्ही म्हणत 25 वर्ष मी राजकारण केलं, काँग्रेस सरकार होतं ना, काही टेन्शन यायचं नाही. ऑफिस मध्ये गेले कुठले पक्ष सांग, अधिकारी विचारायचे आम्हाला कुठले पक्ष सांगा मला, काय करणार. शेवटी मला गावाचा विकास करायचा प्रत्येक सरपंचाला. इतकं सरपंचावर अत्याचार राहिला, खूप म्हणजे मारामारी. आता नंदुरबार सारखी घटना होती आहे, आता समज किती विसरून राहिला. हे बी होऊ नये. आता कलेक्टर ऑफिसर बगडे मारणं बी चुकीचं आहे. आपण आदिवासी असं नाही करायचं, असं नाही करायचं. कोण मारत असेल तर मारायचं, त्याला पण मारायचं आपला हात काय, पण आपल्याला धमका पैसायचा नाही. दुसऱ्या आपल्या या युद्धामुळे दुसरा कोणीतरी फायदा घेतील आणि हे आरक्षण करता आहे ना, हे राजकारणासाठी आहे. सर्व हे राजकारणासाठी आहे. आपला अधिकार कोणीच मागू शकणार नाही. त्या कोण मागत असेल त्या जंगलामध्ये येऊन सांगा की हा झाड कोणाचा आहे, हा जंगल कुठला आहे, नोंदी कुठे, त्याला सांगू पहा. आपण दगडाला मानणारा आदिवासी आहे, मूर्तीला मानणारा नाही. म्हणून आपण संविधान हा आपल्या समाजासाठी खूप महत्वाचा आहे. माहूरचा गोगण आपली तेच गोग्या आहे, काय सुकी गोग्या आहे किंवा काय गोग्या बाप दे जा. जय आदिवासी जिंदाबाद. खूप खूप माझं मार्गदर्शन करूया तुम्ही आणि यानंतर बाय माणूस रिपोर्टर सुमित्राताई